मंडळी, गावावरून येताना मी अशा या परिपक्व झालेल्या कच्च्या कैऱ्या आणल्या होत्या. म्हटलं चला गुळांबा बनवूयात. त्यासाठी कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतल्या. कैऱ्यांवरची साल काढून घेतली. त्यानंतर यामधल्या 2 कैऱ्या हलक्याशा पिवळसर दिसत होत्या, पण त्या अगदी टणक होत्या. साल काढलेल्या तिन्ही कैऱ्या मोठ्या किसणीने किसून त्यामधलं पाणी पिळून काढलं. कैरीचा केस एका कपने मोजला, 2 कप भरला. त्यासाठी 1.5 कप गूळ घातला. कैरी जास्त आंबट असेल तर 2 कप गूळ घालू शकता. अधूनमधून हलवत मीडियम हीटवरती हा गुळांबा शिजवून घ्यायचा. गुळामुळे याला छान पाणी सुटतं. त्यानंतर यामध्ये ठेसून घेतलेल्या विलायची, सेंदव, मीठ, लवंग आणि 2 छोट्या दालचिनी घातल्या. गुळामुळे सुटलेलं पाणी आटेपर्यंत एकतार येईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा. अगदी रसरशीत असा गुळांबा बनवून तयार होतो. गुळांबा बनवण्यासाठी कच्ची परिपक्व कोय तयार झालेली टणक कैरीच वापरायची. गुळांबा बनवताना कोठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. एकतार येईपर्यंत हा गुळांबा शिजवायचा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करायचा. वर्षभर टिकतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, फॉलो करा.